मुस्कडात लगावली आणि मी म्हणलं मामे हे मामानं मारले असं समजा. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी बायकोला बागेत फिरायला घेऊन गेलो बरं का. आणि असं बागेत आम्ही बाकड्यावरती भेळपुरी खात असताना समोरनं एक पिसाळलेलं कुत्रं आलं. आता म्हणलं हे कुत्रं आपल्याकडे येणार म्हणलं, आपल्याला चावलं तर ठीक आहे पण बायकोला चावलं तर आपलं काय इम्प्रेशन राहणार. आम्ही भेळपुरी खायला लागलो, पाणीपुरी खायला कुत्रं आमच्याकडं. हळूहळू कुत्रं आमच्याकडे यायला लागलं. आता काय करायचं पण लगेच ते भेळपुरी टाकून दिली, बायकोला उचललं असं धरलं. कुत्रं आलं, कुत्र्यानं 5 फेऱ्या मारल्या. 5 फेऱ्या मारल्या आणि ते 5 फेऱ्या मारून गेलं. पुन्हा थोड्या वेळाने बायकोला खाली उतरवलं. बायको रागाला आली आणि म्हणाले तू मला काय कळतंय का नाही हो? ए काय झालं? लोक कुत्र्याला मारायला 2 उचलतात, लाकूड उचलतात, तुम्ही मलाच उचललं. आमच्या शेजारी एक गृहस्थ आहेत बरं का. त्यांना काय विचारलं समजा हे केलं का? हा मी केलं. तू केलं? असं त्याला म्हणायची सवय आहे. एकदा मी विचारलं काका आंघोळ केली? मी केली. तू पण करून घे. काका चहा घेतला? मी पण चहा घेतला. तू पण चहा घे. काका जेवण केलं? हा मी पण केलं. तू पण जेवण करून घे. काका आज वहिनीला बागेत फिरायला घेऊन गेल्या नाहीत? मी घेऊन गेलो होतो. तू पण घेऊन जा. म्हणजे विनोदाला काही स्थळ का असं काही नसतं बरं का. एकदा आमच्या घरी चोर आले बरं का आणि मी 1 नंबरचा भित्रा. धाडस करून आमच्या बायकोनी रात्री 2 वाजता एका चोराला पकडलो आणि त्याला मुस्काडत लगावलं आणि त्याला रात्री 2 वाजता लेक्चर ऐकवते आमची बायको. काय रे नालाय का? लाज नाही वाटत? हा आम्ही दिवसभर राबायचं, कष्ट करायचं आणि तुम्ही चोऱ्या करायच्या का? लाज वाटत नाही? कष्ट करून चोऱ्या पैसे कमवाय. बरं ते रात्री 2 वाजता समजावून सांगायला त्या चोराला लाज नाही वाटत? बरं म्हणतो. पुन्हा एक मुस्काडीत लागावले, ते चोराला खाली पाडलं आणि आमची बायको त्या चोराच्या उरावर उभा राहिली. तो खाली असं तळमळला. बायको म्हणाली या बाहेर जावा, पटकन पोलीस स्टेशनला जावा लवकर पोलीस स्टेशनला. थांब ना माझ्या चपला सापडत नाहीत. खालनं चोर ओरडला ओ माझ्या चपला घालून जावा, पण लवकर जावा. तर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आपल्या लहान मुलांना शाळेमध्ये